श्री स्वामी समर्थ. श्री अधिक मास महात्म्य अध्याय 14. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुराजाय नमः. हे मधुसूदना मनमोहना गोपगोपी मनरमना तू कृपा दृष्टीने पाहना मजकडे दयाळा. माधवा मुकुंदा अच्युता तुझे नाम ते मुखी गाता. दूर होती भव भय चिंता तू कनवाळू भक्तांचा. तू दुःखितांचे दुःख दूर तू धावून करसी दूर. संकटी पडता वरचेवर झेलून घेसे भक्तास. मागील कथा ती सांगू आता. महाराज दुर्वास भुतळी येता 60 सहस्त्र ऋषी सहिता येते अंबरीशाकडे. सन्मुख पाहता दुर्वास मुनी हर्ष झाला राजिया म्हणी. तो म्हणे ही धन्य पर्वणी ऋषीवर दर्शना लाभले. विनम्र भावे करी नमन वरी घाली तो लोटांगण. आनंदे पाद्यपूजन करून अर्पी दान वस्त्रते. तो विचार दुर्वास मनी करीती नृपतो सदाचरणी. अन्न वस्त्र दान देऊने अतिथीस सुखावतो. द्वादशीचा करीतो नेम अंतरी त्याच्या भगवत प्रेम. परिणा भक्ती त्याची सकामनी स्वार्थी निर्गवी. जो व्रत तपे दाने सर्वही अर्पी प्रेमे जरी जगीही. तयाची पुण्यास उपामा नाही धन्य धन्य तो प्राणी. ऐशा अंबरीश रायास व्रतापासून दूर त्यास. काय करावे ते न कळयास कैसा भ्रष्ट ठरवावा. मनी ऐसा विचार करीत दुर्वास उभे अंगणात. नृप अंबरीश जोडून हात काय म्हणे ते दवा. भाग्य माझे आज उजळले ऋषीश्वरांचे पाहुण मेळे. तुम्हा सांगती जे आले मम गृहास आज ते. ऋषी जपी तपी मुनी ते भगवंत मज लागुनी. सादरे तयांचे पूजन करुनी जोडीन पुण्य पदरास. तव दुर्वास काय बोलती शुदिता आम्ही आहोत अंती. काल ती एकादशी होती आणि होता उपवास. आज साधन द्वादशी म्हणून आलो पारण्यासी. तू देऊन भोजन आम्हासी तृप्त करावे नृपवर. ती ऐकून ऋषीवाणी हर्षित झाला राजा म्हणी. मने भाग्यवंत मी म्हणून आला ऋषी समुदाय. आजवरी ते द्वादशी व्रत मी झालो जे आचरित. तयाचे काय हे फलित. येती ऋषीगण सदनास. अंबरीश म्हणे आता हात जोडुनी. आपण यावे स्नान करुनी. मी पर्व पाकसिद्धी करुनी. घेतो अल्पावधीत आज साधुने साधन द्वादशी. सत्वर यावे करुण स्नानासी. तेने विलंब न होय व्रतासी. ऐसी कृपा करावी नेम साधन द्वादशीचा. सूर्योदयापूर्वी भोजनाचा तो सिद्धीस न्यावा माझा. कृपा करुनी महाराजा. तव म्हणती होय होय. उठला ऋषीचा समुदाय. दुर्वासा सहित स्नाना जाय. पाकशाळेत नृप गेला तो होकारणोनी सर्वास. म्हणे करा पक्वाने खास. भोजन तयार करा सुग्रास. ऋषी आलेत भोजना. हर्षित मनी नृप झाला सारून स्नान संध्येला. नृप बैसला ईशपूजेला. षोडोपचारे करी पूजा. भावभक्तीने करी पूजन. वरी केशवा ती अर्पून पंचमहायज्ञ करून. लक्षित बसे द्विजमार्ग. पूर्वेस तोची तांबडे फुटले. उदयास रविराज येऊ लागले. नृपे दूतास सत्वर पाठविले. पाचारया ऋषीगणा. दूत येऊनी नदी तीरास. हात जोडीनी म्हणती त्यास. सत्वर भोजना आपणास नृपराये आमंत्रिले. मुहूर्त न टळावा द्वादशीचा. नेम हा नृपाचा. तरी तुम्ही नेम नृपाचा सत्वर आता येऊनी. ती ऐकोनी दूतवानी. दुर्वास म्हणती त्या लागोनी. स्नान ध्यान अर्पता जपता अर्पणी. अर्ध केले त्या गावे. भास्करन येई उद्यास. तरी अर्ध द्यावी कोणास. जाऊन सांगा तव नृपास येतो कर्म सारोनी. जोवरीन होय संध्या स्नान. अनेक भास्कर अर्घ्यदान. तोवरीन करावे भोजन. हा नेम आम्हा द्विजांचा. ऐसे ऋषीचे उत्तर. दूत येऊनी देती सत्वर. तव राजा होई चिंतातुर. काय आता करावे. वाट पाहता ऋषीश्वरांची. चुकेल घडेल मुहूर्ताची. नाराजी होईल भगवंताची. मोडिता त्या नियमाते. बरे जरी नियम पाळिला तरी शोभले ऋषीचा मेळा. दुर्वास ऋषी शापिले आम्हाला आता काय करावे. भावना कर्तव्य आणि विवेक यांच्या गालित मेळ सुरेख. नृपे करुनी यज्ञ आज्ञिक. नैवेद्य पुढे ठेविला. नैवेद्याभोवती फिरवित पाने. नृप म्हणे आहो चक्रपाणी. मी हे देवतीर्थ प्राशुनी. नेम माझा राखीत असे. क्षमा करावी दीनानाथाचे. घडेल ते घडो आता. अपराधी पोटी घाली अनंता.
मी नेम केवळ पाळिला. देवावरी भार घालुनी नृप स्वस्थ चित्ती होऊनी बैसला तो शांत जाण वाट पाहत सर्वांची. तो तव इकडे गंगातीरी दुर्वास कळे हे अंतरी तो उठता झाला सत्वरी मने चला त्वरेने. सभे घेऊनी ऋषीगण मेळे महाद्वारी दुर्वास आले अनिक रायास काय बोले करावे गे तातडी. करू पंच महायज्ञ त्वरित नैवेद्य दाखवून देवाप्रता आम्ही सर्व आहोत शुद्धीत भूक पार लागली. नृप म्हणे हात जोडुनी बसा ठेविला पाणी वाढुनी आता ऐतेच भोजन करा द्यावे सुखे रसस्वाद. यज्ञ याज्ञिकांना ते करिता नैवेद्य देवान दाविता जेऊ कैसे रे नृपानाता सांग तुझी आम्हासी. तव राया म्हणे दुर्वासास सकल विधी केले खास करुणी तीर्थ पाषाणास साधन वेळा साधिली. ते ऐकून नृपवानी ऋषी क्रोधित झाले म्हणे मने राजा काय केले सरा करणी आम्हा आधी जेवसी. जरी जेवलो ना आम्हासी तीर्थ घेऊन सोडले द्वादशी तू घेतले तीर्थप्रसादासी त्याची भोजन जाणीचे. आम्हा आधी जेवलास उच्चिष्ट का देसी आम्हास आम्ही न स्वीकारू अन्नास जाऊ उपाशी मागारा. तो नृप म्हणे ऋषीश्वरासी तुम्ही त्यागुण जाता अन्नासी दोष लागतील माझ्या माथ्यासी तरी ऐसे करू नका. तू सुज्ञ असाने ही राया काल आचरलासी ऐसी क्रिया. क्रोध चढला परम ऋषीवर्या संतप्ते जाहले म्हणती तुझला गर्व चढला मीच साधतो द्वादशीला म्हणून करू धजलास कृत्याला तू ऐसे अयोग्य. तू आमचा केलास घात पाप घेतलेस तू पदरात शतजन्म गर्भवास भोगत पडशिले के शापिले ऐसे शापिले. तो ऋषी शाप ऐकता कानी नृप झाला भयभीत म्हणे केवढा अनर्थ उधेला जीवनी पुण्यक्षय तोवरी. म्हणे अरे हे काय झाले पुण्य माझे लयास गेले का अभिमाने मला ग्रासले सत्य असत्य कळेना. मी पुण्याची करया जोडणी गेलो घडली अनुचित करणी तेने ऋषीश्वरे क्रोधोनी मजसी पहा शापिले. मी हृदयी धरुनी भगवंत मी पाळील नेम केले व्रत त्याचे ऐसे पुण्यपदरात पडावे हे दुर्दैवी. पाही रे भगवंता सर्वसाक्षी तूच अनंता उचित अनुचित तूच जाणता आहेस या विश्वात. तू निजभक्ताचे रक्षण करिसी त्वरेची धावून ऐसे दाखले कीर्तन पुराण ठाई ठाई देतात. मजवरी तू होणे दृष्ट काय बैसलास वैकुंठात धावतई रमानात ऋषीवरे शापिती. मी तो पडता गर्भवासी काय आनंद होईल तुझसी मी भोगी त्या कष्टासी कैसे बरे वाटेल. ऐसी प्रार्थना मनोमनी अमरीश तो करता जनी वैकुंठ त्या माधवा मनी दयासागरा हेलवला. माझा भक्त पडता संकटी मी राहावे स्वस्थ चित्ती ही तो नसे उचित गोष्ट चला जाऊन सत्वरी. ऐसा विचार करुनी मनात पाचारिले त्या गरुडाप्रत आणि धावत रमानात अमरीश सदनी पातला. निजभक्ताच्या संरक्षणी प्रत्यक्ष देव येती सदनी हे पाहता ऋषी मुनी आश्चर्यचकित झाले. आम्ही राजा बोलो लाविले दुर्वासे त्यासी वरिशापिले परी हे का उचित केले हरी त्यांचा संरक्षक. हरी जरी तो खराच असता दोषी तरी देव न येती मदतीस आपण शरण जाऊन देवास उगे राहावे हे बरे. ऐसा विचार करुनी मनात ऋषीगण घाले ती दंडवत वरी जय जयकार करीत वंदन करीत केशवा. जय जयकार ध्वनी कानी पडता नेत्र उघडोनी नृप पाहे तो चक्रपाणी उभा सन्मुख देखिला. धेनू पाहता वत्स धावे माय पाहता लेकरू पळावे तैसा राया धावे वेगे धरावयास श्रीचरण. मग जोडुनी दोन्ही कर सप्रेमे नमिला चक्रधर रक्षी रक्षित रे सत्वर ऋषी शापे वेदिले. तव देव म्हणती दुर्वास का शापिले अमरीशाला तो ना आहे कोटे चुकला साधिले साधन द्वादशी. तू न विचारी नीट केला दोषी मानिलेस तू त्याला तो तुझ जरी दोषी वाटला तरी तू पर्व दूषित. वरी वरी तू पाहिलेस करणी भाव शुद्ध तो त्याचे मनी चुकू नये साधन द्वादशी पर्वणी म्हणून तीर्थ प्राशिले. यज्ञ आज्ञिकी तेने केले नैवेद्याचे ताट भरले परी अन्न नाही सेविले तरी ते उच्चिष्ट मग कैसे. तरीही तयास मानून दोषी तुम्ही शापिले तयासी तो शाप लागेला आता मजसी मी ते जन्म भोगेन.
जरी म्हणाला हे काय असे तरी त्या ते कारण असे, मी रडे आणि कहसे माझ्या भक्ता संगती. जरी सुखी माझे भक्त तरी सुखावे माझे चित्त, ते जरी दुःख भोगित तरी दुःखी मी होय. देव भक्त एक दोन्ही शास्त्री पहा जाऊनी, मी माझे भक्ता लागुनी सुखी जन्म घेईन. ही देववाणी ऐकता कानी, काय बोलती दुर्वाशनी शतजन्म गर्भ वासवानी. जरी त्या शापे बोलिला तरी आता त्या शापाते उशापवाणी ऐकते, शतातील एक शून्य ते मज काढून टाकतो. शून्य जाता शेष दशक राहिले जे का आहे नेक, तो जन्म घेऊन एक जग उद्धारा जगदीशा. ते मान्य करुनी भगवंते जवळ घेतले दुर्वासा ते, अनिकराय अमरीशा ते निज वक्षासी लाविले. देवभक्त होता भेटी कृषी चमत्कार पाहती, करीत एक पुष्पवृष्टी आले विमान सुंदर. नृपास बैसुनी विमानी नेला त्याने उद्धारुनी द्वादश स्थिती पुण्यखानी आत्मप्रत्यय संकलास. करुणी समस्त नमन वंदिले ते श्रीहरिचरण, तात्काळ अदृश्य होय भगवान ऋषी ईश्वरही परतले. हे महत्त्व पाचव्या पर्वाचे थोर साधन द्वादशीचे अनिक त्या अधिक मासाचे श्रोते चित्ती धरावे. ही 5 पर्वे मलमासीची एक एक खानती पुण्याची, जप तप स्नानदानाची करा तातडी विशेष. पंचपर्वीचे आख्यान चित्ती घ्यारे जाणून, आणि आदरे आचरून पुण्यपदरी जोडाते. संकलाचे भावे कल्याण हाची मनी हेतू जाण, म्हणून कथन हे प्रेमाने केले अधिक मासाचे. इति श्री अधिक मास ग्रंथ पद्मपुराणीचे समंत गोविंद विरचित चतुर्दशोऽध्याय गौडः. इति श्री अधिक मास महात्म्य चतुर्थोदशोऽध्यायः. श्री स्वामी समर्थ. ओम नमो भगवते वासुदेवाय पुरुषोत्तमाय.